एक महत्त्वाची बातमी समोर येते। भाजप नेते कृपाशंकर सिंह आधी बरळले, मग त्यांनी सारवासारव केली आहे। सारवासारव करतानाही मराठी माणसाला त्यांनी डिवसलेला आहे। उत्तर भारतीय महापौर होईल एवढे नगरसेवक निवडून आणा। कृपाशंकर सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधकांची आता जोरदार टीका आहे। हिंदू महापौर होईल म्हणत पुन्हा मराठी माणसाला आता कृपाशंकर यांनी डिवसलेले आहे। पण तिथे उत्तर भारतीय मोर्चातर्फे एक आयोजित कार्यक्रम केला होता, उत्तर भारतीय समाजाचा स्नेह संमेलन म्हणून, आणि तिथे आम्ही गेलो होतो। ते कार्यक्रमामध्ये असं बोलता बोलताना लोक म्हटलं की उत्तर भारतीय समाज महापौर कधी होईल। मला ठीक आहे, तुम्ही उत्तर भारतीय समाज एवढा नगरसेवक निवडून आला जेणेकरून आपण सांगू की उत्तर भारतीय समाज महापौर करा। हा मीरा भाईंदरमध्ये असा एक प्रसंग होता। त्यामध्ये कुठला हे विषयांतर काही लोक करत आहेत ह्या विषयाचा, उत्तर भारतीय समाज किंवा मराठी, तुम्ही मतलब डिव्हिजन करू नका। हा मराठी समाज किंवा उत्तर भारतीय महाराष्ट्रामध्ये राहणारे आम्ही सगळे मतलब मराठी आणि हिंदीमध्ये कुठे फरक करत नाही आणि करणार पण नाही। हां, 29 महानगरपालिकाचे इलेक्शन डिक्लेअर झालेले, 15 तारखेला मतदान होईल। हा विषयांतर काही कारण नाही। आता वारंवार मराठी भाषेवर तुम्ही विकासाचा मुद्दा आणा, तुम्ही हिंदुत्व मुद्दा आणा, जे मुद्दे तुम्ही मतलब आतापर्यंत केलं ह्याच्यावर मला जास्त भाष्य करणे। स्पष्टपणे माझ्या मत आहे की महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेतील महायुती सत्ता येतील आणि त्यामध्ये सत्ता आमच्या हिंदू समाजाच्या महापौर उपमहापौर बसतील। आता बातमी आहे अमरावतीतून। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने केवळ 3च उमेदवार रिंगणात उभे केलेत। यामध्ये प्रभाग क्रमांक 20 प्रहार संघटनेचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर जे खरे कार्यकर्ते आहेत त्यांना प्रहार संघटनेचा पाठिंबा राहील अशी प्रतिक्रिया देखील बच्चू कडू यांनी दिलेली आहे। या संदर्भात बच्चू कडू आणि प्रहार संघटनेचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती महानगरपालिकेमध्ये बच्चू कडू यांनी 3 उमेदवार उभे केलेले आहे। या संदर्भात माझ्यासोबत बच्चू कडू आहे। तो काय सांगणार, तुम्ही 3च उमेदवार उभे केले, काय करा? आमच्याकडे उमेदवाराचे बरेच नाव होते, 25-30 लोक, पण आम्ही ते टाळलं मुद्दामून। तर नौके आले घ्या, मग तो कुठं जाते काय करते, त्यापेक्षा हाडा मासाच्या रक्ताचे विचाराचे काय उमेदवार असणं गरजेचे आहे। पण बंटी रामटेके आमचे प्रभाग 2 मधून 20 मधून लढत आहे, 3 मधून आमचे शुभम लढत आहे आणि अधिक 2 जण आहे, बाकीच्यांना काही पाठिंबा देतोय। जे खरे कार्यकर्ते आहे त्याच्या बाजूने आम्ही उभं राहू। भारतीय जनता पार्टी समस्या हल करायसाठी नाही आहे इथं, तुम्हाला माहित आहे। ते सफाईचं टेंडर कोणाला गेलं, बाकीचे टेंडर कसे भेटत, सफाईचं इथं काय लेनदेन आहे, कोणाला जागा कशा मिळवता येईल। आता महानगरपालिकेच्या शाळा आहे तिथं मग मॉल उभं करून आपली भागीदारी ठेवता येईल का, याच्यासाठी लढतात ते। त्याच्यानं यांना सामान्य कार्यकर्ते पाहिजे नाही, हिशोबातले कार्यकर्ते पाहिजे। सर्वात पहिला तर मुद्दा आहे साफसफाईचा, आणि जो महानगरपालिकेने टॅक्स वाढवला 100 पटीने, तो टॅक्सही हा लय महत्वाचा मुद्दा आहे। साफसफाईचा मुद्दा, टॅक्सचा मुद्दा, शहरातले रस्ते, शहरातली साफसफाई हे खूप महत्वाचे मुद्दे आहे। या महत्वाच्या मुद्द्यावर प्रहार महानगरपालिकेत पोहोचली तर हे महत्वाचे मुद्दे आणि दिव्यांगाचे मुद्दे आहे। जे शहरात दिव्यांगांनी जे स्टॉल लावले होते, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते स्टॉल तोडले, त्यासाठी आवाज उचलणार आणि दिव्यांगांना मानधन भेटलं पाहिजे, अशाच हे ध्येय घेऊन मी प्रहारच्या माध्यमातून महानगरपालिकेत आमचे जे जाईल ते महानगरपालिके अशा ध्येयावर काम करणार आहे। नक्कीच अमरावती शहरामध्ये वेगळ्या समस्या त्या संपूर्ण समस्या सोडवण्याचं काम मी करेल आगामी काळामध्ये, अशी सुद्धा प्रतिक्रिया बंटी रामटेके यांनी दिलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। आता वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। देशाच्या एकूण तिजोरीत 22% वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे। देशाच्या एकूण जीएसटी संकलनात महाराष्ट्राचं वर्चस्व आहे, तर जीएसटी संकलनात डिसेंबरमध्ये वार्षिक 6.1% लक्षणीय वाढ झालेली आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।